अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावणामधल्या कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही हे इच्छापूर्ती व्रत करू शकता. आणि हे इच्छापूर्ती व्रत आपण केलं तर आपल्या घरामधल्या सगळ्या अडीअडचणी, जे काही संकट असेल ते सुद्धा निघून जातात. तर हे इच्छापूर्ती व्रत कोणते आहे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, श्रावणामध्ये कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही जर हे इच्छापूर्ती व्रत चालू केलं तर तुम्ही मोठ्यातली मोठी इच्छा तुमची पूर्ण होते आणि जे काही संकट असेल ते सुद्धा नाहीसं होतं. तर बघा, तुम्हाला संकल्पयुक्त जर तुम्हाला 12 महिने हे इच्छापूर्ती व्रत करायचं असेल तर तुम्हाला संकल्पयुक्त संकल्प बोलायचा आहे आपल्या लक्ष्मी मातेसमोर. आणि आपण जे काही आपल्याला किती करायचे तशी इच्छापूर्ती व्रत तितकं आपल्याला संकल्पामध्ये सांगायचं आहे. नाहीतर संकल्पामध्ये जे काही तुम्हाला म्हणजे कमी म्हणायचं 5, 7, 11, 21 जे काही बोलायचं ते तुम्ही बोलू शकता. नक्कीच तुम्हाला कमी याच्यामध्येच तुम्हाला यश प्राप्त होईल. असं इच्छापूर्ती व्रत कोणतं आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इच्छापूर्ती व्रत म्हणजे हे आपण शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं व्रत करणार आहोत. तर हे वैभव लक्ष्मीचं व्रत अगदी साधं, सोपं, सगळ्याला सहज जमेल असं व्रत आहे. आणि हे म्हणजे बऱ्याच स्त्रियांनी केलेलं सुद्धा आहे व्रत हे. हे नवीन व्रत नाहीये. पण नवीन त्याची आपल्याला उजळणी म्हणून आपण परत एकदा व्हिडिओ आणलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि म्हणजे मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, अगदी साधं सोपं सगळ्यालाच घरी जमल असं व्रत आहे. तर म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीचा फोटो असतोच आहे आणि आपल्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहेच आहे. तर मग हे आपल्याला सहज करता येण्यासारखं व्रत आहे. या दिवशी बघा, तुम्हाला उपास करायचा असेल तर उपास तुम्ही करू शकता. नसता आपल्याला पूजा होईपर्यंत आपल्याला हा उपास ठेवायचा आहे. कारण उपास जमत नसेल तर करणं म्हणजे ज्यांना करणं शक्य नाहीये त्यांना उपासाची म्हणजे अशी बंदी नाहीये की उपासच केला पाहिजे. फक्त पूजा होईपर्यंत तुम्ही उपास ठेवायचा आहे. तर बघा, प्रत्येक आपल्याला म्हणजे ही पूजा आपण प्रदोष टाईममध्ये म्हणजे दिवे लागायच्या टाईममध्ये आपण ही पूजा करत असतो लक्ष्मीची. कारण तेव्हा लक्ष्मी यायची वेळ सुद्धा असते. तर बघा, आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर तुम्ही जो काही तुमच्याकडे लाल, पिवळा, जो केशरी जो कपडा असेल तो आपल्याला ते चौरंगावर टाकायचा आहे. आणि आपल्याला देवीचा म्हणजे लक्ष्मीचा फोटो लागणार आहे. आणि फोटो असेल तर ठीक आहे, नाहीतर आपल्याकडे वैभव लक्ष्मीची जी पोथी असते तीच आपल्याला मागे उभी करून द्यायची आहे. आणि आपल्याला कलश म्हणून एक तांब्या लागणार आहे. तर त्या तांब्यामध्ये विड्याची पानं, पाणी, हळदी, कुंकू, अक्षदा आणि एक सुपारी आणि एक नाणं त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्या तांब्याला 5 बोटं आपल्याला कुंकाने ओढायची आहेत आणि त्यावर प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये तांदूळ आणि आपली जी काही लक्ष्मी असेल, आपल्याकडे मूर्ती असेल लक्ष्मीची ती ठीक आहे, नाहीतर आपण पैसे ठेवायचे आहे आणि एखादी सोन्याची वस्तू ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला पूजेला. तर ती आपल्याला ते झालं आणि समोर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली तरी चालेल, नाही तर तुम्ही विड्याच्या पानावर एक गणपती आपलं सुपारी म्हणून आपण त्यावर ठेवायचं आहे समोर. आपल्याला विड्याच्या ह्याच्यावर पूजा करण्यासाठी गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे. आणि आपल्याला पूजेच्या ताटामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, गुलाल, जर लाल फुलाचा हार असेल तर लाल फुलाचा हार, वस्त्रमाळ आपल्याला लागणार आहे. आणि नैवेद्याला जो काही तुम्हाला खिरीचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तर तो खिरीचा नैवेद्य आहे. कारण लक्ष्मी मातेला खीर प्रिय आहे त्यामुळे आपण खिरीचा नैवेद्य दाखवतो वैभव लक्ष्मीसाठी. आणि गणपतीसाठी आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही चालेल. आणि हे झालं आपल्याला ताटामध्ये. आणि फळ एखादं समजा ते फळ असेल तर धूप, दीप, अगरबत्ती हे आपल्या पूजेच्या ताटामध्ये असतंच आहे. हे आपल्याला कापूर वगैरे सगळं ठेवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण आता पूजेला बसणार आहेत तेव्हा आपल्याला तामण, पळी, संध्यपात्र म्हणजे आणि आपल्याला तांब्यामध्ये छोटंसं पाणी आपल्याला, कारण अभिषेक करायला आपल्याला प्रथम पहिले आपल्याला गणपती बाप्पावर अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर पुसून आपल्याला परत आपल्याला ती सुपारी म्हणा, ती गणपतीची मूर्ती विड्याच्या पानावर तशी ठेवायची आहे. आणि त्या गणपती बाप्पाला आपल्याला हळद म्हणजे कुंकू, अक्षदा, गुलाल आणि लाल फूल, दुर्वा हे ठेवून आपल्याला ते अर्पण करायचे आहेत. नंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. तर लक्ष्मीची मूर्ती असेल तर ठीक आहे, नाहीतर जी काही आपलं नाणं आपण ठेवतो लक्ष्मी म्हणून त्या नाण्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा जप आपल्याला 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. आणि सगळं झाल्यानंतर ती पुसून आपल्याला लक्ष्मी परत आपल्याला त्या डिशमध्ये स्थापन करायची आहे. आणि त्या नाण्याबरोबर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच आपल्याला सोन्याची वस्तू जी काही तुमच्याकडे असेल ती ठेवा. नसेल तर काही हरकत नाही, पण ती ठेवायची आहे लक्ष्मीच्या समोर. आणि आपल्याला मग लक्ष्मीची पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, लाल फूल लक्ष्मी मातेला प्रिय आहे, तर आपल्याला लाल फूल व्हायचं आहे.
जो काही जास्वंदाचा असेल, कुठले लाल, केशरी आपल्याला ते वाहू शकता तुम्ही. आणि नंतर आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. लक्ष्मीच्या फोटोला म्हणा किंवा ती जी आपण पोथी ठेवणार आहोत, त्या लक्ष्मीच्या पोथीला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. आणि नंतर आपल्याला धूप, दीप ओवाळून आपल्याला अगरबत्ती लावून आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. लक्ष्मी मातेला खिरीचा करायचा आहे. गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आपल्याला मग आरती करायची. आधी गणपती बाप्पाची करायची, मग लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. त्या पुस्तकात आरती दिलेली असते त्या लक्ष्मीच्या कथेच्या पुस्तकामध्ये. त्यामधनं आपण ती आरती म्हणायची आहे आणि कथा वाचन करायचं आहे. कथा वाचन आपण आपलं कोणी ऐकायला नसलं तरी चालेल, पण आपण आपलीच कथा वाचून आपण आपले ऐकायचे आहे. आणि कथा झाल्यानंतर जो काही प्रसाद आहे तो सगळ्या घरच्यांनी घ्यायचा आहे तो. आणि कथा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही आपली इच्छा असेल ती आपल्या लक्ष्मी मातेला आपल्याला बोलून दाखवायची आहे, की माझी ही इच्छा आहे. इतक्या शुक्रवार म्हणजे मी करेल तितके जे काही तुम्हाला संकल्पयुक्त शुक्रवार आता तुम्ही बरेच जण वर्षभराचे 12 म्हणजे वर्षभराचे करतात 12 महिन्याचे. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही 5, 7, 11, 21 जे काही करता येईल तसं करा किंवा वर्षाचे करा. पण ह्या शुक्रवार म्हणजे हे इच्छापूर्ती व्रत आहे, तर ह्या व्रत केल्याने अगदी तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल. आणि हे म्हणजे असं प्रभावी व्रत आहे, की तुम्ही एकदा करायला लागले, की तुम्हीच तुमची इच्छा पूर्ण झाली, की तुम्हीच ते म्हणजे इच्छापूर्ती व्रत सोडणार सुद्धा नाही. तुम्ही दर शुक्रवारी ती पूजा आधी आवर्जून करायला लागताल आणि दुसऱ्याला सुद्धा अनुभव सांगताल, की माझं हे असं काम झालेलं आहे. तुम्ही पण हे असे शुक्रवार करा. इतकं हे प्रभावी व्रत आहे आणि हे सगळ्यांनी असं अगदी म्हणजे कोणी पण करू शकतं. लग्न समजा मोठी मुलगी असेल, तर ती सुद्धा करू शकते. आपण घरामध्ये जेवढ्या लेडीज आहेत, तेवढ्यांनी हे इच्छापूर्ती व्रत करायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या शुक्रवारी जर अडचण आली, तर तो शुक्रवार सोडून आपल्याला पुढच्या शुक्रवारी आपण हे व्रत म्हणजे आपले जे काही तुम्ही संकल्पमध्ये धरलेले असेल, तर पुढचा शुक्रवार त्याच्यामध्ये धरायचा आहे. आणि जर आपल्याकडनं लेडीज आपल्या घरामध्ये दुसरी कोणी असेल, तर ती करून घेऊ शकते मग. मग काही हरकत नाही, आपला खंड पडत नाही. फक्त जे काही तुम्हाला उपास करायचा असेल, तर तुम्ही उपास करू शकता. ज्यांना शक्य नाही, त्यांनी पूजा होईपर्यंत उपास करायचा आहे. आणि याचं उद्यापन म्हणजे आपल्याला शेवटचे जे काही तुम्ही 5 करणार आहात, त्या 5व्या समजा शुक्रवारी किंवा 12 महिन्याच्या शुक्रवारी जेव्हा तुम्ही उद्यापन करताल, तर एखाद्या सवाष्णीला जेवायला बोलवून तिला आपल्याला खीर वगैरे सगळं करून तिची चोळी बांगडी, तिची ओटी भरून तिचा मान-सन्मान करायचा आहे. कारण आपलं तेव्हा काम जी काही आपली इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. त्यामुळे आपण आपल्या चांगलं मनाने आपल्या त्या म्हणजे हिला सवाष्णीला आपल्याला सगळं करायचं आणि गजरा अर्पण करायचा आहे तिला. कारण गजरा हे लक्ष्मी मातेला सुद्धा प्रिय आहे, फुलप्रिय आहे. त्यामुळे आपण जी सवाष्ण बोलवणार आहोत, तिला सुद्धा आपण गजरा अर्पण करायचा आहे, विडा द्यायचा आहे पानाचा. तिचा यथा सगळा मान केल्यानं आपल्या सुद्धा इच्छा पूर्ण झालेल्या असतात आणि आपले कुठल्याही अडचणी येत नाहीत. असं हे साध्या सोप्या पद्धतीनं उद्यापन पण फार काही अवघड नाहीये. तुम्ही जसं जमल तसं तुम्ही मग 1 सवाष्ण बोलवा, 2 बोलवा, 5 बोलवा तुमच्या ह्याच्यावर आहे. आणि साधं सोपं आपलं जे काही तुम्ही गोड करताल तेच तुम्हाला सगळ्यांना म्हणजे नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि खीर मात्र थोडी आपल्याला लक्ष्मी मातेपुरती आपल्याला खीर करायची आहे. कारण याचं खिरीला महत्त्व आहे आणि कारण लक्ष्मी मातेला खीर प्रसन्न म्हणजे आवडती. त्यामुळे आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपण खीर आवर्जून करायची आहे. मग बाकी तुम्ही दुसरं गोड करा, नाहीतर नका करू नैवेद्यामध्ये. पण जे काही तुम्हाला जी काही इच्छा असेल ती आपण बोलून दाखवून ती म्हणजे पूर्ण झाली, तर आपण अगदी मनापासून सगळं पूर्ण करतो. यथासांग सगळ्या पूजा, सगळ्यांचा मान-सन्मान व्यवस्थित करतो. तर अशाच प्रकारे आपली सगळ्यांची इच्छा पूर्ण होत. लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना, की सगळ्यांची इच्छा पूर्ण होत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.